10वीच्या बोर्डाकडे माझी कळकळीची विनंती आहे, काय ना ते तुम्ही जी मेन आन्सर शीट देता ना त्याला ऑलरेडी एक मोठासा असं होल पाडून द्या, जेणेकरून काय होईल की जी तुम्ही थेट दिलेली असते ना सप्लिमेंट कडून ती मेन आन्सर शीटला टाईप करायची असते ती एकदम मस्तपणे स्मूथली जाईल. नाहीतर काय होतं माहिती आहे, शेवटची 10 मिनिटं उरलेली असतात, एकतर मुलांची घाई असते, त्यामधून ते अजून ते थ्रेडवर अरे असे खेळत बसतात, म्हणजे लहान मुलांसारखे अगदी खेळत बसतात. आणि त्यात काय होतं की काय मुलं एकदम लिटरली अशी बोलत होतात की ओ सर बांधून द्या ना, आता मला बांधूनच होत नाही सर, जमतच नाही सर, बांधून द्या. आता एकाला बांधायला गेलं तर 10 मुलं परत बोलतील ना सर हे मेरे साथ अन्याय हुआ है, माझ्याबरोबर अन्याय झालाय, मला बांधून नाही दिली, त्याला बांधून नाही दिली, हे असं होतंय. म्हणून मी सांगतो आता आम्ही शिक्षकांनी काय काय करायचं, पहिलं जाऊन ती त्यांची साईन घ्यायची 2 पेपरांवर, त्यानंतर बारकोड लावायचा, हॉलोग्राफ लावायचा, परत सप्लिमेंट घेतली, परत हॉलोग्राफ लावायचा. तर प्लीज हे सोपं होऊन जाईल काम, जरा प्लीज लक्ष द्या. ती जे तुम्ही मेन आन्सर शीट आहे त्याला कृपा करा थोडासा असं मोठंसा होल पाडून द्या, आमचं काम थोडं वाचेल शिक्षकांचं. धन्यवाद.